बाळा, तू आता अक्कलकोटला आलीस, तुझ्या समध्या प्रश्नांची उत्तरं तुला सापडतील. उत्तर शोधताना संघर्ष स्वीकारावा लागतो आणि उत्तरापर्यंत पोहोचायचं असेल तर घडणाऱ्या गोष्टींना विरोध नाही, स्वीकार करावा लागतो. जे घडतंय ते स्वीकार करू, कारण नियती कधीच माणसाला चुकीच्या दारावर आणून सोडत नाही. या शृंगारिक रूपात तू साध्वी कशी दिसशील? स्थानावर स्वामींनी मला माझं रूप पाहायला सांगितलं. माझं रूप मी पाण्यात बघितलं तेव्हा कपाळावर चंदनाचा टिळा, गळ्यात रुद्राक्षाची माळ, अंगात वल्कलं. मी पूर्णपणे साध्वीसारखे दिसत होते. तुला काहीतरी भास झाला असेल. नाही, तो भास नव्हता. ठीक आहे, थांब. बघ, आता स्वतःला बघ. बघ, मग मग स्वामींनी मला माझं रूप दाखवलं तेव्हा मी साध्वी का दिसत होते? भगवती, हे बघ, तो स्वामी जादू टोना करतो, लोकांना संमोहित करतो, म्हणून असे भास होतात. पण मग माझं असं रूप दाखवून त्यांना काय मिळणार आहे? हे बघ, त्या स्वामीने लोकांसमोर संत वैरागी असं चित्र उभं केलंय स्वतःच, आणि तूही त्याच्यासाठी भक्तच आहेस. आता इतक्या पटकन तो त्याचं वैराग्य सोडून तुला भुलेल असं कसं होईल? आणि तुझ्या सौंदर्याचा परिणाम त्या स्वामींवर झाला नाही असं नाही, पण तो एवढ्यात मान्य करणार नाही. भगवती, एखाद्याला चंदनाचा सुवास किती आवडत असला ना, पण अवतीभोवती मोगरा दरवळत असेल तर त्याचं मन त्याच्याकडे आकर्षित होतच. तो स्वामी याला अपवाद नाही. तो चंदन सोडून या मोगऱ्याकडे आकर्षित होणारच. भगवती, तू फक्त मोगरा बनून त्याच्या अवतीभोवती दरवळत राहा. तुमच्यासोबत विवाह करण्यासाठी वाटेल ते करेन. ये पोरी, आत ये. किती वेळ अशीच तात्काळत उभी राहणार आहेस? शुभ क्षण टाळायचे नसतात. मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला कसं कळलं मी माझ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला अक्कलकोटला आले? आपली कधी ओळख नाही, भेट नाही, मग कोण आहात तुम्ही जे इतक्या हक्काने मला सांगताय की हे लग्न स्वीकार? पोरी, आम्ही कोण? अगं, आम्ही अक्कलकोटच्या रहिवाशी. आणि आता राहिला प्रश्न, आम्हाला तुझ्याबद्दल एवढं समज कसं काय माहिती? अगं, हे ऋणानुबंध असतात जे एका जन्माचे नसतात. त्याची गाठ काळाशी असते आणि उलगडा बी योग्य वेळ आली की होतोच. पटते ओळख हळूहळू. आपली बी ओळख पटेल आणि तुझी बी. हे बघ बाळा, आता गृह प्रवेश कर.
घरच्या लक्ष्मीनी असं दाराबाहेर ताटकळत उभं राहायचं नसतं. जा, गृहप्रवेश केलास ना की समधी नियतीची चक्र फिरायला लागते. जा बाळा, जा. ये आत ये. या आत या. आणि हे माप बोलणार. काय झालं? या ना, आत या ना. हे तर तेच दृश्य होतं जे मला नेहमी स्वप्नात दिसतं, पण या घरात पाऊल ठेवताच आणि तेही जागेपणी. या घराचा माझ्या स्वप्नांशी नेमका काय संबंध आहे? स्वप्नांचा दरवाजा उघडलाय बाळा. आता सत्य तुझ्या समोर स्वतः आलं ते. ही मुलगी या घरात आली, मला तिला सून म्हणून स्वीकारायचं नाहीये. त्या मार्तंड महाराजांनी सून म्हणून स्वीकारायचं सांगितलंय, पण मी हे नाही करू शकत. ए, कोण आहेस तू आणि तुला आमच्यामध्ये पडायची काय गरज होती? हे काय करतोयस? हे काय करतोयस तू? कधी काय करायचं आणि काय टाळायचं हे जर का तुला कळलं असतं ना तर आज ही येळ चालेल असते तुझ्यावर. म्हणजे? आणि हे वर्तुळ कशाला काढलंस? वर्तुळ? हे काय होतंय? मला सगळीकडे वर्तुळ का दिसत आहेत?
हे हे काय करतोयस तू? अरे बोल ना. हे काय करतोयस तू? थांब. काय सांगायचं तुला? तो सूर्य दिसतो का तुला? हा, दिसतो का? हो, मागच्या वर्षी तो तिथंच होता आणि आज बी तो तिथंच आल्या परत. त्यानं त्याचं वर्तुळ पूर्ण केलंय. निसर्गामध्ये कुठलं बी वर्तुळ अपूर्ण राहत नाही. प्रत्येक वर्तुळ पूर्ण होतच. ऋतूचं वर्तुळ, जन्म मरणाचं वर्तुळ, वेळेचं आणि कर्माचं वर्तुळ. तुझ्या कर्माचं वर्तुळ पूर्ण होत आलंय. हे कोण आहेस तू? आणि हे काय बोलतोयस? कशाबद्दल बोलतोयस तू? हे तुला चांगलंच माहितीये. केलेल्या चुका माणूस विसरू शकतो रे, पण कर्म ते कधीच विसरू शकत नाही. बाप ते तर नाही. ते सावलीसारखं असतंय. प्रकाश पडला की समोर येऊन उभं राहतंय. केलेल्या चुकांचं आणि पापाचं प्रायश्चित्त घ्यावं रे बाबा. काय तर शिक्षाही वाढून ठेवलेलीच असते. तुझ्या कर्माचं वर्तुळ पूर्ण होत आलंय. केलेल्या चुकांचं आणि पापाचं प्रायश्चित्त घ्यावं रे बाबा. काय तर शिक्षाही वाढून ठेवलेलीच असते. ये पोरी, ये. आधी तुम्ही देवाचं दर्शन घ्या. जे काही घडलं त्यामागे त्याचीच इच्छा असते. आधी देवाचं दर्शन घ्या. तोपर्यंत मी काहीतरी गोड आणते देवासमोर ठेवायला. या ना, दर्शन घ्या. यात देवाची काय चूक? हे घ्या, पाणी घ्या आणि शांत व्हा. तुमची अवस्था मी समजू शकतो. तुम्हाला घाबरायची काहीच गरज नाहीये. तुम्ही इथे सुरक्षित आहात. तुमच्यावर कसलीच जबरदस्ती होणार नाही. आणखी एक, नाती देव जोडतो म्हणून टिकत नाही. विश्वास जोडला गेला की टिकतात.
त्यांच्या पुढे मला मारू नका. मला जाऊ नका. मला जाऊ नका. मी हात जोडते त्यांच्या पुढे. मला जाऊ नका. मला जाऊ नका. नका जाऊ मला. मी हात जोडते. मला जाऊ नका. हे 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 काय होते ही मुलगी अशी का बघते माझ्याकडे? हे दृश्य पुन्हा पुन्हा का दिसतंय मला? हा वाघ कोण आहे आणि मी कोण आहे त्या चित्रात? गंगा गंगा स्वामी, हे कसलं चित्र आहे आणि याचा अर्थ काय? हे न्यायाचं चित्र आहे. कोणाच्या तरी कर्माचं वर्तुळ आहे हे. माणूस समजतो की त्यांनी केलेली कर्म मागे पडली, काळाने ती गिळली, पण तसं नसतं. कर्म कधीच संपत नाहीत. ती फक्त योग्य वेळेची वाट बघत असतात. प्रत्येकाच्या कर्माचं वर्तुळ पूर्ण होतच. कुणाचं या जन्मात तर कुणाचं पुढच्या जन्मात, पण पूर्ण होतच. प्रत्येकाला न्याय मिळतो आणि प्रत्येकाचा न्याय होतोच. म्हणजे स्वामी अक्कलकोटात आल्यावर प्रत्येकाला न्याय मिळतो आणि प्रत्येकाचं वर्तुळ पूर्णही होतं. स्वामी, ही कोण? भगवती, स्वामींच्या नैवेद्याचं ताट तू का घेऊन आलीस? तुला माहिती आहे ना, स्वामींना नैवेद्य फक्त सुंदरा मावशी किंवा गायत्रीच दाखवतात. हो माहितीये कपिलाताई, त्या आणत होते आजपर्यंत, पण आजपासून नाही हा. आजपासून मी स्वामींचा नैवेद्य बनवणार. मीच घेऊन येणार आणि मीच भरवणार. काय काय भगवती, आता आलीस ना स्थानावर तू? याला म्हणतात काना मागून येणं आणि तिखट होणं. कपिलाताई, हे तुम्ही नाही ठरवणार ना, स्वामी ठरवते. हो ना स्वामी? स्वामी, अगं कपिले, का भांडतेस? होऊ दे तिच्या मनासारखं. वा भगवती वा, जमलं तुला. स्वामी दाखवत नाहीये, पण जाळ्यात अडकत चालले. स्वामी, अहो आता हिला येऊन इथे 4 दिवस नाही झाले, तर हिच्याबद्दल एवढी आपुलकी तुम्हाला? हो, आहे ती आमची लाडकी. कपिले, अगं तिचंही वर्तुळ पूर्ण व्हायला हवं ना. सेवा
सेवेतून पुण्य आणि पुण्यातून उद्धार. अगदी बरोबर बोलली सुंदर. माणूस जे मिळवायला धावतो ते त्याला नेहमी मिळतच असं नाही, पण जे त्याच्या उद्धारासाठी आवश्यक असतं ते नियती त्याच्यापर्यंत आणतेच.